कुठल्या प्रकारचं यश मिळावं यासाठी अहिल्यानगर जिल्हा परिषदेने अतिशय स्तुत्य असा उपक्रम आपल्या हाती घेतलेला आहे. मिशन आरंभ शिष्यवृत्ती मार्गदर्शन 5वी आणि 8वी साठी. या मार्गदर्शनातील पहिलाच दिवस आणि पहिल्या दिवसाची पहिली तासिका नेवासा तालुक्याला मिळालेली आहे आणि सर्व विद्यार्थ्यांचं अतिशय आपण भाग्य म्हणूया की या वर्षीच्या नवोदयमध्ये आणि शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये सर्वाधिक विद्यार्थी ज्यांचे आहेत असे आमचे मित्र पागिरे सर यांचं मार्गदर्शन आपल्या सर्वांना उपलब्ध होत आहे. जिल्ह्यातील शिष्यवृत्ती आणि नवोदयसाठी एकदम तज्ञ मार्गदर्शक असलेले पागिरे सर यांचं आपल्याला सर्वांना मार्गदर्शन लाभत आहे. तत्पूर्वी मी काही सूचना आपल्या सर्व विद्यार्थ्यांना देत आहे. प्रत्येक विद्यार्थ्यांनी तासिकेला बसण्यापूर्वी वही आणि पेन घेऊनच बसायचंय. त्याचप्रमाणे आपला ऑडिओ आणि व्हिडिओ बंद असणार आहे. ज्या काही शिक्षक सूचना देतील त्या सर्व सूचनेचं पालन आपण करायचं आणि शक्यतो जो स्वाध्याय सरांनी दिला तोही दुसऱ्या दिवशी पूर्ण करायचा. आपण सर्वजणांनी जर व्यवस्थित लक्ष दिलं तर यश निश्चितपणे आहे. यावर्षी मिशन आरंभ तासिकेला ज्या विद्यार्थ्यांनी चांगल्या प्रकारे साथ दिली त्या विद्यार्थी आज यादीमध्ये आपल्याला दिसत आहे. सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा आणि मी पागिरे सरांना विनंती करतो त्यांनी तासिकेला सुरुवात करावी. धन्यवाद सर. जवळपास 148 म्हणजे 150 विद्यार्थी जॉईन झालेले आहेत. माझा आवाज येतोय सगळ्यांना? हो येतो सर. हा येतो आणि बाकीच्यांचे मायक्रोफोन आणि व्हिडिओ बंद आहेत. ओके ओके ठीक आहे. तर सरांनी सांगितल्याप्रमाणे सन 2025-26 म्हणजे पुढील वर्षी होणाऱ्या शिष्यवृत्ती आणि नवोदय परीक्षेला जे विद्यार्थी सामोरे जाणार आहेत त्यांच्यासाठी आपण आतापासून ऑनलाईन तासिका सुरू करणार आहोत. इव्हन आज पहिले त्याची तासिका आहे. तर ह्याची पूर्वतयारी म्हणून नुकतीच तुम्ही विद्यार्थी मित्रांनी सर्वांनी इयत्ता 4थीची मिशन आरंभ नावाची आपल्या जिल्हा परिषदेने राबविलेली जो विशेष उपक्रम आहे त्याची परीक्षा दिलीत आणि तुम्ही सर्व गुणवंत विद्यार्थी आहात, टॉपर विद्यार्थी आहात की ज्यांची जिल्हा गुणवत्ता यादीमध्ये निवड झालेली आहे. आणि अशा विद्यार्थ्यांचा हा समूह आहे आणि या समूहाला फक्त आपल्या जिल्हा परिषद अहिल्यानगरचे माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी श्री आशिष येरेकर साहेब यांच्या संकल्पनेतून आणि आपल्या जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी आदरणीय पाटील साहेब यांच्या कृतीतून ही ऑनलाईन तासिका वर्षभर आपल्यासाठी उपलब्ध असणार आहेत. मागच्या वर्षीही या तासिका वर्षभर उपलब्ध होत्या. आता सरांनी सांगितल्याप्रमाणे मला सांगायला अतिशय आनंद होणार आहे तुम्हाला की ज्या विद्यार्थ्यांनी वर्षभर या तासिका केल्या त्या विद्यार्थ्यांना नवोदय परीक्षेत प्रचंड यश मिळालेलं आहे आणि शिष्यवृत्ती परीक्षेतही त्या विद्यार्थ्यांना अजून निकाल लागलेला नाहीये शिष्यवृत्तीचा. परंतु शिष्यवृत्ती परीक्षेत सुद्धा त्या मुलांनी अतिशय चांगले पेपर सोडवलेले आहेत. नवे नवे त्यांचे अतिशय उत्कृष्ट मार्क्स येणार आहेत. आपण बघतो की तुम्ही सगळे हुशार विद्यार्थी आहात. सर्व विद्यार्थ्यांना उच्च दर्जाचं मार्गदर्शन या क्लासच्या माध्यमातून मिळणार आहे. बरेचसे विद्यार्थी बरेचसे नवे तर जवळपास 80% विद्यार्थी हे ग्रामीण भागातील आहेत. त्या ठिकाणी त्यांना तशा शाळा किंवा तसे मार्गदर्शन उपलब्ध होईलच याची शाश्वती नाही. म्हणून साहेबांच्या संकल्पनेतून ही जी ऑनलाईन तासिकेची आपण उपक्रम वर्षभर राबवणार आहेत या सर्वांनी सर्व विद्यार्थ्यांनी त्यांच्या पालकांनी या तासिकेचा उपयोग स्वतःच्या मुलाच्या साठी करून घ्यावा असे मी सर्व प्रशासनाच्या वतीने आपल्याला आवाहन करतो. आणि माझा परिचय अल्पसा परिचय सरांनी दिलेला आहे. तर मागच्या वर्षी आम्ही सर्वजणांची टीम या तासिकेसाठी उपलब्ध होती. आज पुन्हा एकदा एप्रिल महिन्यामध्ये नेवासा तालुक्याच्या वतीने आमचे आदरणीय गट शिक्षणाधिकारी श्री शिवाजी कराड साहेब यांच्या मार्गदर्शनामधून एप्रिल महिन्यामध्ये पूर्ण म्हणजे राहिलेत 15 दिवस एप्रिल महिन्याचे. या 15 दिवसामध्ये नेवासा तालुक्याच्या वतीनं ही तासिका सुरू असणार आहे. आपल्याला ग्रुपवर दिशादर्शिका आदरणीय कुलट मॅडम यांनी आपल्याला ग्रुपवर दिशादर्शिका टाकलेली आहे. या महिन्यामध्ये कुठले कुठले तासिका होणार आहेत, कुठले घटक शिकवले जाणार आहेत हे आपल्याला त्या दिनदर्शिकेवरून कळणार आहे. आणि याच महिन्यामध्ये आपले लगेच शिकवलेल्या घटकावर आधारित परीक्षा होणार आहे. परीक्षा कधी असणार आहे, काय असणार आहे याच्या संदर्भात आपल्याला ग्रुपवर वेळोवेळी सूचना दिल्या जाणार आहेत. आपण नियमितपणे या ग्रुपचा
जे अपडेट्स आहेत ते आपण बघायचे आहेत. नव्हे तर हा ग्रुप आपण पिन करून ठेवायचा आहे, म्हणजे यातले आपल्या अपडेट मिळतील. तुम्ही सर्व ध्येयाने झपाटलेले विद्यार्थी आहात. आपल्याला चांगले आजच आपण क्लासिकेच्या पहिल्याच दिवशी एक एक मनाशी आपले ठाण बांधूया की मी एक शिष्यवृत्ती परीक्षा 2026 मध्ये प्रचंड यश मिळवणार आहे आणि त्यासाठी वर्षभर प्रयत्न करणार आहे. असो, ठीक आहे. आज या तासिकेच्या अंतर्गत माझ्यासाठी आलेला विषय आहे गणित, आणि याच्यामध्ये आंतरराष्ट्रीय संख्याचिन्हे आणि 10 अंकीपर्यंतच्या संख्यांचे वाचन व लेखन हे 2 उपघटक आलेले आहेत. बघा मित्रांनो, तुम्ही चौथीची मिशन आरंभची परीक्षा जवळपास प्रत्येक विद्यार्थ्याला 250 किंवा त्याच्या थोडेसे आत असतील किंवा बाहेर असतील किंवा त्यापेक्षाही जास्त असतील असे मार्क्स मिळवलेले विद्यार्थी आहात. आता आपल्याला या तासिकामध्ये काय करायचं आहे, तर आपण साधारणपणे सप्टेंबर महिन्यापर्यंत, सप्टेंबर ते ऑक्टोबर जास्तीत जास्त आपल्याला पूर्ण सिलेबस संपवायचा आहे. आपण खूप गतीने जाणार आहोत. तुम्हालाही ती गती मॅच करायची आहे. या क्लासिकेमध्ये बऱ्याचशा गोष्टी ह्या फास्ट घेतल्या जाणार आहेत. तर आपल्याला तो स्पीड ऍडजस्ट करायचा आहे आणि निश्चितच तुम्ही तो स्पीड ऍडजस्ट करणार आहात. कारण काय, तर तुम्ही सर्व गुणवंत विद्यार्थी आहात. आपल्याला राज्य यादीत स्थान मिळवायचं आहे. असो, पहिला घटक आजचा होता आंतरराष्ट्रीय संख्याचिन्ह. आता संख्याचिन्हांचा जर आपण वापर केला किंवा संख्याचिन्हांचा जर आपण विचार केला, तर संख्याचिन्ह ही आतापर्यंत पहिली आपल्याला बऱ्याच शाळेमध्ये सेमीचे वर्ग असतात आणि सेमीच्या वर्गामध्ये इंग्रजी अंक आपल्याला परिचित आहेत. आता इंग्रजी अंकालाच आंतरराष्ट्रीय संख्याचिन्ह असे म्हटलं जातं. बघा, आंतरराष्ट्रीय संख्याचिन्ह म्हणजे काही वेगळं नसून त्याला जे आपण इंग्रजी अंक असतात आपली, त्या इंग्रजी अंकाला आंतरराष्ट्रीय संख्याचिन्ह असे म्हणतात. याच्यामध्ये जे आपण मराठीतून वापरतो त्याला देवनागरी संख्याचिन्ह म्हणतात. तुम्हाला मी आता माझी स्क्रीन शेअर करतो आहे. बघा, एक मिनिट फक्त. एकच मिनिट, स्क्रीन शेअर करतो मी. हा, फक्त मला पंडित सर माझी स्क्रीन दिसते का तुम्हाला? हा, दिसते सर. ओके, ठीक आहे. तर आपल्याला पहिल्यांदा देवनागरी संख्याचिन्ह. देवनागरी संख्याचिन्ह म्हणजे काय, तर आपण जे पूर्वीपासून शिकत आलोत मराठी संख्याचिन्ह जे असतात त्याला देवनागरी संख्याचिन्ह म्हणतात. हे आपले साधारणपणे 1, 2, 3, 4, 5 यापेक्षा पुढे काय मी तुम्हाला सांगणार नाही. या संख्यांना काय म्हणतात, तर देवनागरी संख्याचिन्ह म्हणतात. तत्पूर्वी मी एक छोटीशी सूचना आपल्या सर्व विद्यार्थी मित्रांना या ठिकाणी देतोय की आपण सर्वजणांनी वही आणि पेन सोबत घेऊन बसावं. पुस्तके कदाचित आपण अजून घेतली नसतील, पुस्तकेही यथावकाश आपल्याला कोणती घ्यायची काय ते पण मी सांगतो, परंतु आजच्याला निदान आपण आपल्यासोबत वही आणि पेन असावं. मिशन आरंभच्या तासिकेसाठी सर्व विद्यार्थ्यांनी सेपरेट वही करा, 2 वह्या करा. पहिली वही पेपर 1 साठी ठेवा, जिच्यामध्ये आपण मराठी आणि गणिताचा लिहिणार आहोत, आणि दुसरी वही पेपर 2 ठेवा, जिच्यामध्ये आपण इंग्रजी आणि बुद्धिमत्ताचे प्रश्न सोडवणार आहोत. नव्हे तर आपल्या दिल्या जाणाऱ्या ज्या ट्रिक्स आहेत त्या तासिकेमध्ये ते आपण त्याच्यामध्ये लिहिणार आहोत. तर होपफुली तुम्ही सगळ्यांनी वही आणि पेन सोबत ठेवला असेल. ठीक आहे. ही जी मी स्क्रीनवर या ठिकाणी अंक काढले आहेत याला काय म्हणतात, तर देवनागरी संख्याचिन्ह म्हणतात. ह्याचा उपयोग हा सर्रासपणे केला जातो. तुम्ही याला मराठी अंक असंही म्हटलं जातं, परंतु या ठिकाणी आपण आपल्याला त्याचं शास्त्रीय म्हणण्यापेक्षा जे पुस्तकामध्ये आणि परीक्षेतील प्रश्नामध्ये वापरलं जातं असं नाव काय आहे याचं, तर देवनागरी संख्याचिन्ह. त्यानंतर दुसरं आहे आंतरराष्ट्रीय संख्याचिन्ह. आंतरराष्ट्रीय संख्याचिन्ह बघा, आंतरराष्ट्रीय संख्याचिन्ह. आंतरराष्ट्रीय संख्याचिन्ह कुठले असतात, तर मी सांगितल्याप्रमाणे इंग्रजी संख्याचिन्ह. मग त्याला आपण 1,
आता एक आपण कसा लिहायचा बघा. बऱ्याच वेळा एक काही जण असा लिहितात सरळ उभा दांडा, काही जण त्याला थोडस असं डेकोरेशन टाईप असं पण करतात. आपण कुठल्याही प्रकारे लिहू शकतो. शक्यतो सरळ सरळ एक रेष ओढली. ज्यावेळेस आपण अंकांचा विचार करतो त्यावेळी एकची रेष तशी काढायची. एक, नंतर 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 आणि 10. अंक आपल्याला 1 ते 9च महत्वाचे आहेत. पण ठीक आहे, असं मी 10 पण काढलाय. हे जे अंक मी आपल्या समोर काढलेले आहेत इथं, याला काय म्हणायचं, तर हे आहेत आंतरराष्ट्रीय संख्या चिन्ह, किंवा तुम्ही याला इंग्रजी अंकही म्हणू शकता. आता मी पहिल्यांदा तुम्हाला अंकांची ओळख करून देतो आहे. आंतरराष्ट्रीय संख्या चिन्ह ही तुम्हाला नवीन नाहीत. लहानपणापासूनच आपण बरेचसे विद्यार्थी जे पहिलीपासून सेमीला आहेत त्यांना हे अंकही परिचयाचे आहेत. मराठी अंक तर आहेतच, परंतु जे विद्यार्थी पूर्ण मराठी माध्यमातून शिकतात त्यांच्यासाठी आंतरराष्ट्रीय संख्या चिन्ह ही ओळख करून देणं तितकंच गरजेचं आहे. अनौपचारिकरित्या आपल्याला बऱ्याच ठिकाणी घड्याळामध्ये असतील किंवा इतर ठिकाणी असतील तर हे संख्या चिन्ह वापरले जातात, त्यामुळे आपल्याला ते परिचय आहे. त्यानंतर ह्यातला तिसरा प्रकार जो आहे संख्या चिन्हांचा तो म्हणजे रोमन संख्या चिन्ह. रोमन अंक किंवा रोमन संख्या चिन्ह आपण त्याला म्हणतो. आता हा जो प्रकार आहे हा अतिशय महत्वाचा आहे बघा. तत्पूर्वी मी जे सांगितलंय आंतरराष्ट्रीय आणि देवनागरी याचा तुम्हाला मी थोडीशी पुन्हा एकदा रिव्हाइज करतोय बघा. 1 मिनिट फक्त. हा, स्क्रीन दिसते माझी सगळ्यांना? हा, दिसते. हा, हे बघा, या ठिकाणी मी तुम्हाला देवनागरी कंसात मराठी संख्या चिन्ह आणि आंतरराष्ट्रीय संख्या चिन्ह ह्या दोघांचाही कंजिक्युटिव्ह तक्ता दिलेला आहे. वरच्या अंकांचा आपण संक्षिप्तपणे विचार करायचा आहे बघा. परीक्षेसाठी आपल्या स्क्रीन नाही, स्क्रीन दिसत, तक्ता दिसत नाही. आता दिसतोय का? नाही, एकच मिनिट, फक्त ब्लँक आले पूर्ण स्क्रीन. एकच मिनिट. आता दिसते का? हो, दिसते. झूम करा त्याला. हा, ओके 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 ओके. हा, या ठिकाणी बघा आता देवनागरी आणि आंतरराष्ट्रीय दोन्ही प्रकारची संख्या चिन्ह आहेत. वरच्या लाईन मध्ये 0, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 8 आणि 9 असे मराठीतले अंक आहेत. आणि खालच्या लाईन मध्ये त्या अंकासाठी इंग्रजीमध्ये किंवा आंतरराष्ट्रीय मध्ये कसं लिहिलं जातं हे दिलेलं आहे. महत्वाचा फरक बघा याच्यामध्ये काय आहे. हमखास मुलांची होणारी चूक म्हणजे 0. देवनागरी संख्या चिन्हामधील 0 हा पूर्णपणे गोल असतो, तर आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हामध्ये होणारा अंक 0 हा कसा असतो बघा. झूम केलाय मी या ठिकाणी. तर तो अंड्याच्या आकाराचा असतो बघा, असा थोडा ओव्हल आपण ज्याला म्हणतो, ओव्हल शेप, असा उभ्या अंड्याच्या आकाराचा असतो तो. तर हा फरक या ठिकाणी लक्षात घ्यायचा आहे. बाकी 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 यांच्यामध्ये फारसा बदल नाहीये. असोत. आता यानंतर आपण देवनागरी संख्या चिन्हाकडे जाणार आहोत. देवनागरी संख्या चिन्हाचा तक्ता मी तुम्हाला वरती दाखवलाय. आता रोमन संख्या चिन्ह. रोमन संख्या चिन्हामध्ये आपल्याला काही ठराविक अंकच लक्षात ठेवावे लागतात, त्यांचाच पुन्हा पुन्हा वापर केला जात असतो बघा. तक्त्यामध्ये आपल्याला दिसत असेल खाली त्याची किंमत दिलेली बघा. किंमत म्हणजे तो अंकच. आता 1 बघा, 1 तो रोमन संख्या चिन्हामध्ये कसा लिहितात, तर एक आय म्हणतो आपण त्याला, आयच्या आकाराचा लिहितात बघा. आय सारखा लिहितात, त्याची किंमत असते 1. आता त्याचा वापर कसा करायचा किंवा त्यांच्यापैकी संख्या कशा तयार करायच्या ते मी तुम्हाला सांगणार आहे. फक्त पहिल्यांदा मुख्य संख्या ज्या आहेत ज्यांचा वापर करून रोमन संख्या चिन्हामध्ये संख्या लिहिल्या जातात ते अंक आपण सगळ्यांनी विद्यार्थ्यांनी स्क्रीनवर दिसणारे जे हा तक्ता आहे हा पटकन आपल्या वहीमध्ये लिहून घ्यायचा आहे बघा. ऐकत असताना समोर तुम्हाला स्क्रीनवर हा तक्ता पण दिसत आहे. हा पटकन लिहून घ्यायचा आहे आपण. उभा लिहिला तरी चालेल, आडवा लिहिला तरी चालेल.
1 कसा लिहितात तर आय सारखा लिहितात. नंतर 5 तो व्ही सारखा लिहिला जातो. व्हीच म्हणू आपण त्याला. नंतर 10 आहे बघा, तो एक्स म्हणून लिहिला जातो. नंतर 50 आहे, तो एल म्हणून लिहिला जातो 50. नंतर सी आहे, तो 100 सी म्हणजे 100 100च्या मापाचा आहे, 100च्या किमतीचा सी आहे. नंतर डी तो आहे 500 आणि एम तो आहे 1000. LCDM हे जे आहेत ते थोडेसे तुमच्यासाठी नवीन असतील. IVX ज्यांच्यासाठी 1, 5 आणि 10 हे पूर्वीचेच आहेत, परंतु LCDM 50, 100, 500 आणि 1000 ही अंक आपल्याला काहीसे नवीन असतील या ठिकाणी, तर ते आपण बघायचे आहेत. तुम्हाला लिहिण्यासाठी मी 1 मिनिट वेळ देतोय, फक्त पटकन लिहून घ्या. ठीक आहे, तुमचं या ठिकाणी लिहून झालं असेल. तक्ता बघून झालाय सगळ्यांचा. ओके, हा या ठिकाणी मी शेअरिंग थांबवलंय आता. हे बघा, रोमन अंक मुख्य वापरले जाणारे हा आय, त्यानंतर व्ही, त्यानंतर एक्स, त्यानंतर एल, सी, डी आणि एम हे अंक, या सगळ्या संख्या ज्या आहेत त्या या अंकापासूनच तयार होतात. याच्यापेक्षा मोठे अंकही असतात, परंतु तुम्ही सर्व इयत्ता 5वीची शिष्यवृत्ती आणि नवोदय परीक्षा देणार आहात आणि त्या पातळीचा जर विचार केला तर ह्याच्यापेक्षा मोठ्या संख्या आपल्यासाठी अपेक्षित नाहीत. त्यामुळे आपण त्याचा फारसा विचार करायचा नाही. असो, आय, आता मी याचे तुम्हाला नियम सांगतो बघा. आपण आय किती वेळा वापरू शकतो सलग, तर जास्तीत जास्त आपण 3 वेळा आय वापरू शकतो. किती वेळा? 3 वेळा. बघा, मी या ठिकाणी समोर लिहिले त्याचा आय जास्तीत जास्त आपण 3 वेळा वापरू शकतो. याचप्रमाणे आणखी एक्सचा पण तसाच नियम आहे. एक्स किती वेळा वापरू शकतो आपण? जास्तीत जास्त 3 वेळा वापरू शकतो. ठीक आहे, आय जास्तीत जास्त 3 वेळा वापरला जाऊ शकतो. एक्स जास्तीत जास्त 3 वेळा वापरला जाऊ शकतो सलग. आता याच्यातला नियम सांगतो बघा मी तुम्हाला. आता जर आपण आय सलग 3 वेळा लिहिला, हे बघा, आय, आय आणि आय असा जर सलग 3 वेळा लिहिला तर याची किंमत किती होते? तर ती 3 होते. आता याचा एक नियम आहे, आपण जेव्हा एखाद्या संख्येच्या शेजारी उजवीकडे आय लिहितो, नीट लक्षात ऐकून घ्या बघा, उजवीकडे आपण आय लिहितो तेव्हा त्या संख्येमध्ये तो मिळवावा लागतो. उदाहरण सांगतो तुम्हाला. समजा आपण एखादी संख्या लिहिली, आता ही संख्या आहे 5, व्ही म्हणजे 5 असतो, बरोबर. ही आपण उजवीकडे संख्या लिहिली 5 आणि तिच्या उजवीकडे आपण जर आय लिहिला असा, तर त्या 5 मध्ये ही 5 आणि उजवीकडे आय लिहिल्यामुळे तिच्यात अधिक 1 मिळवायचा
म्हणजेच या संख्येची किंमत किती होते? ती 6 होते. 6 ही संख्या कशी लिहितात? तर व्ही आय. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे व्ही आय म्हणजे 6, पण तो कसा तयार झालाय हे आपल्याला माहित नसतं. ह्याच्यामध्ये जर आपण व्ही आणि दोनदा आय लिहिला तिच्या शेजारी, तर याची किंमत काय होते? तर व्ही ची 5 आणि दोनदा आय म्हणजे 2, तर याची किंमत किती होते? 7 होते. म्हणजे अशा प्रकारे आय हे चिन्ह आपण जेव्हा एखाद्या संख्येच्या उजवीकडे लिहू, तर त्याच्यामध्ये ती संख्या आपल्याला मिळवावी लागते. आणि आपण किती वेळा लिहू शकतो ती? तर जास्तीत जास्त आपण 3 वेळा लिहू शकतो. ठीक आहे. त्यानंतर आता जर ती संख्या एखादी संख्या रोमन संख्या चिन्हामधील जर एखादी संख्या डावीकडे लिहिली, तर ती त्याच्यामधनं वजावी करावी लागते. आता वजा कशी करायची? तर हा आहे व्ही, बरोबर. ह्याच्या डाव्या बाजूला जर आपण असा आय लिहिला, तर तिची किंमत किती होते? तर ही 5 आणि डाव्या बाजूला लिहिल्यानंतर ती त्याच्यातनं 1 वजा करायची. 5 वजा 1 म्हणजेच किती होतील ते? 4. या संख्येची किंमत किती आहे? तर 4 आहे. अशा प्रकारे. म्हणजे उजवीकडे लिहिली तर मिळवायचं, डावीकडे लिहिली तर कमी करायचं. आणि आता जसं आपण उजवीकडे आय दोनदा लिहू शकतो, तीनदा लिहू शकतो, परंतु डावीकडे लिहिल्यानंतर कमी करावा लागतो. मग तो आपल्याला दोनदा कमी करता येत नाही. याचं उदाहरण जर द्यायचं झालं, तर समजा 5 असेल, 5 असेल, तर याच्या उजवीकडे आय लिहिलं तर याची किंमत 6 होते. दोनदा आय लिहिला उजवीकडे तर याची किंमत 7 होते. तीनदा आय जर उजवीकडे लिहिला तर याची किंमत 8 होते. परंतु जेव्हा आपल्याला डावीकडे लिहायची वेळ येते, तेव्हा फक्त आपण आय एकदाच डावीकडे लिहू शकतो. आणि जर असा एकदा डावीकडे लिहिला तर याची किंमत 4 होते. दोनदा डावीकडे लिहू शकत नाही. हा मुद्दा आपल्याला या ठिकाणी लक्षात घ्यायचा आहे आपण. नंतर आणखी व्ही साठी एक नियम आहे बघा. व्ही म्हणजे काय असतं? तर 5 असतो. व्ही हे चिन्ह कधीच डावीकडे लिहित नाहीत. व्ही हे चिन्ह कधीच डावीकडे लिहित नाहीत. आता आणखी एक गोष्ट मी या ठिकाणी तुम्हाला सांगतोय. 10च्या पुढच्या जर संख्या लिहायच्या असतील आपल्याला, आपल्याला सर्वांना माहिती आहे. पहिल्यांदा मी काय करतो आता 1 ते 10 संख्या आपल्याला लिहून देतो बघा. 1 ते 10 संख्या कशा लिहितात? तर 1 म्हणजे एकदा आय, हा झाला आय म्हणजे 1. दोनदा आय म्हणजे ह्या आयच्या उजवीकडे आय आला म्हणून 1 अधिक 1 2. नंतर मी सांगितल्याप्रमाणे आपण तीनदा लिहू शकतो म्हणून हा तीनदा आय झाला 3. आता 4 वेळा आपण आय लिहू शकत नाही म्हणून तो कसा तयार झालाय? तर पहिल्यांदा 5 लिहायचा आणि त्याच्या डावीकडे आय लिहायचा म्हणजे 5 मधून 1 गेला, डावीकडे लिहिल्यानंतर किंमत कमी होते म्हणून हा झाला 4. 5 साठी तर आपल्याला सेपरेट अंकच माहित आहे व्ही. आता 6 कसा लिहायचा? तर 5 हा 5 आणि याच्या उजवीकडे आय लिहिला म्हणजे त्यात मिळवला 1 म्हणजे हे झाले 6. सेम 7 कसा लिहायचा? तर दोनदा आय लिहायचा उजवीकडे, हे झाले 7. 8 कसा लिहायचा? तर तीनदा आय लिहायचा उजवीकडे, हे झाले 8. आता प्रश्न आला 9चा. मग 4 वेळा आय आपण लिहू शकत नाही. मी मगाशी सांगितलेलं आहे की आय हे अक्षर सलग फक्त तीनदा वापरता येतं. मग अशा वेळी काय करायचं? तर आपल्याला नेक्स्ट मोठा अंक काय माहित आहे? एक्स म्हणजे 10. आणि मग 9 म्हणजे काय? तर 10तनं 1 वजा करायचा. मग ह्याच्या जर आपण डाव्या बाजूला आय लिहिला तर याची किंमत 9 होईल. आणि 10ची किंमत आपल्याला तर स्वतंत्रच माहित आहे 10. 1 ते 10 पर्यंतचे हे जे अंक आहेत हे तीनच चिन्हांनी बनलेले बघा. आय, व्ही आणि एक्स या तीनच चिन्हांचा वापर करून 1 पासून तर 10 पर्यंतचे अंक बनलेले आहेत. हे मागाशी तक्त्यामध्ये पण तुम्हाला मी सांगितलेलं आहे हे अंक. आता जाऊया आपण याच्या नंतरच्या अंकाकडे. काही निवडक अंक मी तुम्हाला लिहून दाखवतो बघा. आता जर मला 11 लिहायचे असतील 11, तर मी कसे लिहिणार आहे? 11 कसे असतात? तर 10 नंतर 1. मग 10 आपण सरळ सरळ एक्स असेल आणि त्याच्यामध्ये 1 मिळवायचा आहे. 1 जर मिळवायचा असेल तर तो त्याच्या निश्चितच उजव्या बाजूला लिहावा लागेल. हा झाला 11. 12 कसे तयार होतील मग? सेम एक्स आणि उजव्या बाजूला 2. 13चा अंदाज तुम्हाला आला असेल, एक्स आणि उजव्या बाजूला 3. 14 म्हणजे काय? ज्याला 4 आला त्याला 14 येईल. मग 4
10 आणि त्याच्यामध्ये 4 4 कसा असतो आपण मगाशी बघितलाय IV हा झाला 14, 15 हे झाले 10 आणि त्याच्या पुढे हा झाला 5. निश्चितच 5 हे सगळेची सगळे अंक बघा, मी वेगळ्या रंगाने हायलाइट करतो, हे सगळेची सगळे अंक एक्सच्या उजवीकडे आहेत म्हणून ती त्याच्यामध्ये मिळवायची आहेत. अशा प्रकारे ती संख्या तयार झाली. 16 म्हणजे काय, 10 आणि 6 6 आपल्याला माहित आहे. प्रश्न डायरेक्टली येतो 19चा. 19 कसा लिहायचा, तर कसा लिहायचा 19 बघा, एक्स हे झाले 10 आणि 9 कसे असतात, तर हे झाले 9, 10 अधिक 9 19. नंतर आला प्रश्न 20चा, व्हेरी सिंपल, 10 आणि 10. अशा प्रकारे आपण 20 लिहू शकतो बघा. सेम जर आपल्याला आता 25 लिहायचे असतात 25, तर आपण कसे लिहूयात 25, हे 25 आपले आंतरराष्ट्रीय मध्ये झाले. मग 20 आणि 5, 20 आपल्याला माहित आहे 2x म्हणजे 20 आणि 5 तर त्याच्या निश्चितच उजव्या बाजूला 5 लिहावं लागेल, हा झाला 5, असे झाले 25. अशा प्रकारे बघा, अतिशय सोपा भाग आहे हा, अतिशय सोपा. फक्त आपल्याला एक गोष्ट समजली पाहिजे की उजवीकडे कोणते अंक वापरायचे, डावीकडे कोणते अंक वापरायचे. ठीक आहे. असा आपण 50 पर्यंतचे अंक आरामात या ठिकाणी लिहू शकतो. 2-3 छोट्या छोट्या गोष्टी लक्षात ठेवा फक्त. 10 साठी x आहे, उजवीकडे लिहिल्यानंतर मिळवले जातात, डावीकडे लिहिल्यानंतर वजा केले जातात. I आपण जास्तीत जास्त 3दा लिहू शकतो. x सुद्धा आपण जास्तीत जास्त 3दा लिहू शकतो. आता जर आपण 30 पर्यंत गेलो बघा, 30 ला आपण काय वापरूयात, 3x. ठीक आहे. पण जर 40 लिहायचे असेल तर कसे लिहिणार, तुम्ही काय 4x वापरू शकत नाही त्यावेळी. मग काय करावं लागतं आपल्याला, 40 म्हणजे काय असतं, तर 50 वजा 10 असतात. मग 50 कसे असतात, तर हे L आणि त्याच्यामधनं आपल्याला 10 वजा करायचे, मग x आपण डाव्या बाजूला लिहू शकतो. हे झाले तुमचे 40. आपण जर सगळ्यांनी एकदा 1 ते 100 रोमन संख्या चिन्ह जर बघितले तर आपल्याला काहीही अडचण येणार नाही. आता हा जो होता आजचा पहिला उपघटक होता माझा. आता मी काय करणार आहे, तर दुसरा जो उपघटक आहे 10 अंकी संख्यापर्यंतचे वाचन व लेखन, तो तुमचा 10 मिनिटातच घेणार आहे. आणि त्यानंतर रोमन संख्या चिन्ह आणि दुसरा उपघटक या दोन्ही उपघटकावर आपण काही प्रश्न सुद्धा सोडवणार आहेत किंवा कसे प्रश्न विचारले जातात हेही तुम्हाला मी सांगणार आहे. आता आपण संख्या वाचन बघा, 10 अंकापर्यंतच्या. 10 अंक म्हणजे कसे, 10 अंकी आपण ज्याला म्हणतो, मग एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष, दशलक्ष, कोटी, दशकोटी आणि अब्ज. अब्जपर्यंतच्या संख्या वाचन इयत्ता 5वीच्या विद्यार्थ्यांकडून अपेक्षित आहे. आपल्याला अब्जपर्यंतच्या संख्या वाचता यायलाच हव्यात. मग त्यासाठी आता एक बघा, बरेच तुम्ही हुशार विद्यार्थी आहात, तुमच्यापैकी बऱ्याच जणांना तर वाचताही येत असेल आतापर्यंतच, अगोदरच शिकवण्याच्या अगोदरच वाचता येत असेल. तुमच्या शिक्षकांनी तुम्हाला चौथीतच लक्ष, अब्ज वगैरे कोटी शिकवलेले असणार आहेत, कुठलीही शंका नाही त्याबद्दल. तरीही आपल्याला 5वीला त्या प्रोसिजर मधून जायचं आहे, एकदा त्या जुन्या आठवणींना उजाळा या ठिकाणी द्यायचा आहे. मग आता वाचन माझ्याकडे बघा, दिलेली संख्या वाचनासाठी 2 भाग असतात. एक तर आपल्याला दिलेली संख्या वाचता आली पाहिजे, हा एक भाग, किंवा शाब्दिक लिहून दिलेली संख्या अंकात लिहिता आल्या पाहिजे. ह्या 2 गोष्टी आपल्याला जमल्या पाहिजेत. आता दिलेली संख्या आपण पहिल्यांदा काय करू, लिहायची कशी बघा. कुठलीही संख्या लिहायची असेल तर आपल्याकडं कच्चा तक्ता एक असतो बघा. तुम्हाला मी या ठिकाणी तो तक्ता शेअर करतो. हा, या ठिकाणी तक्ता आलेला आहे बघा एक. उजव्या बाजूने जर सुरुवात केली तर सगळ्यात लहान घर आपण जे म्हणतो त्याला एकक, त्याला काय म्हटलं जातं, एकक. त्यानंतर दशक, नंतर शतक, नंतर हजार, त्यालाच सहस्र सुद्धा म्हटलं जातं. हजारला सहस्र असं म्हणतात. नंतर 10,000, त्याला दशसहस्र असे म्हणतात बघा 10,000ला.
नंतर लक्ष, नंतर दशलक्ष, नंतर कोटी, नंतर दशकोटी. अर्थात हा तक्ता किती अंकीचा आहे? 1 2 3 4 5 6 7 8 9 पर्यंतच आहे. दशकोटीच्या डावीकडे अब्ज ही संख्या येते. हा तक्ता एकदा सर्वजण आपल्या वहीमध्ये लिहून घ्या. त्याच्यासाठी तुम्हाला मी फक्त 1 मिनिटाचा वेळ देत आहे. पटकन तुमच्या वहीमध्ये हा तक्ता लिहून घ्या तुम्ही. एकक, दशक, शतक, हजारला सहस्र म्हणतात. नवीन नवीन गोष्टी आपल्याला माहित होणार आहेत बऱ्याचशा या ठिकाणी. एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष, दशलक्ष, कोटी आणि दशकोटी. जसं जसं आपण उजवीकडून डावीकडे जाऊ तस तसं त्या अंकांच्या स्थानिक किमती, त्यांचं मूल्य हे वाढत जात असतं. ते आपल्याला स्थानिक किमतीचा ज्यावेळी घटक येईल त्यावेळी समजून दिलं जाणारच आहे. तरी पण या ठिकाणी ओघाने आलं तर मी सांगतो तुम्हाला, जसं आपण डावीकडे जाऊ तस तशी त्यांची स्थानिक किमती या वाढत चालत असतात. तक्ता लिहिला असेल तुम्ही सगळ्यांनी. आता तुम्ही तो तक्ता बघितला बघा. पण संख्या ज्यावेळी आपल्याला लिहायला सांगितली जाते तर मी तुम्हाला असे म्हणेल की काय करायचं, आपण गट करायचे. लक्षात, एकक, दशक, शतक या तिघांचा एक गट करायचा. बघा मी इथं लिहून देतो तुम्हाला स्क्रीनवर. एकक, एकक साठी ए लिहितोय मी, दशक साठी द लिहितोय, शतक साठी श लिहितोय. यांच्यासाठी एकच घर करायचं आपण, एकक, दशक, शतक. त्यानंतर हजार आणि 10,000 याच्यासाठी पण एकच घर करायचं आहे. त्याच्यानंतर लक्ष आणि दशलक्ष याच्यासाठी पण एकच घर करायचं आहे. आणि कोटी आणि दशकोटी, याला आपण कोटीच म्हणूयात थोड्या वेळ, याच्यासाठी एक घर करायचं आहे. बघा याच्यामध्ये काय आहे, ही एक ट्रिक सांगतोय बघा मी तुम्हाला. या पद्धतीने जर तुम्ही काम करत गेले, कच्चं काम करत गेले, तर तुम्हाला कुठलीही संख्या लिहिताना किंवा वाचताना अडचण येणार नाही. अर्थात तुम्हाला नंतर नंतर या तक्त्याची पण गरज लागणार नाही सराव झाल्यानंतर. ठीक आहे. तर एकक, दशक, शतक हे तुम्ही आता 3री पर्यंत शिकलेल्या गोष्टी आहेत. हा जो पहिला कप्पा आहे याच्यामध्ये तुमच्या किती संख्या यायला पाहिजेत? 3 संख्या यायला पाहिजे. बघा 3 स्टार केलेत मी. हजार आणि 10,000च्या कप्प्यामध्ये तुमच्या किती यायला पाहिजेत? तर 2 संख्या यायला पाहिजे. लक्ष आणि दशलक्षच्या कप्प्यामध्ये किती यायला पाहिजेत? तर 2 संख्या यायला पाहिजेत. कोटी आणि दशकोटीच्या कप्प्यामध्ये किती संख्या यायला पाहिजेत? तर 2 संख्या यायला पाहिजे. हा फॉर्म्युला आपण लक्षात ठेवा. 3 2 2 आणि सगळे 2 2 तिथून पुढे. ठीक आहे. आता जर मला एखादी संख्या लिहायची आहे, बघा मला काय संख्या लिहायला सांगितली? 12,32,32,212. काय संख्याला सांगितलेली लिहायला? 12,32,32,212. पुन्हा एकदा मी रिपीट करतो, 12,32,32,212. अशी जर संख्या लिहायची सांगितली, बऱ्याचदा बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारताना तुम्हाला असे गोंधळ करणारे अंक दिले जातात. असे सारखे सारखे अंक, सारख्या सारख्या संख्या असंच दिलं जातं. तर आपण गोंधळून जायचं नाही. आता तुम्हाला काय सांगितलंय पहिल्यांदा? 12,32,32,212. आता काय बोललंय? तुकडे करायचे आपण संख्येचे. 12 कोटी. मग माझं कोटीचं घर कुठं आहे? बघा इथं माझं कोटीचं घर इकडे आहे. मग त्याच्यामध्ये मी 12 लिहून टाका. बरोबर 12 कोटी झाले. त्यानंतर लक्ष किती आहेत? तर 32 लक्ष आहेत. लक्षच्या घरामध्ये दोन चिन्ह आहेत, म्हणजे दोन अंक यायला पाहिजेत. तर आपले 32 लक्ष बरोबर आहेत इथं बघा. नंतर 32,000.
आता 1000 कडे जायचं आहे. 1000च्या घरामध्ये किती अंक असतात? तर 2 अंक असतात. मग मला 32 लिहायचेत, म्हणजे 2 अंक झालेत माझे बरोबर. 32,000 आणि 212. 212 जर संख्या असेल तर ही संख्या आपण आता तिसरीतच लिहायला शिकलो. 212 ती एकक दशक शतक मिळून तयार होते. हे झाले 212. हे बघा, संख्या या ठिकाणी तयार झाली माझी 12,32,32,212. कधीही संख्या अशा पद्धतीने जर लिहिली तर तुमची चुका होणार नाही. आता पुढची एक संख्या बघा, काय असते अशी संख्या? तुमचा बऱ्याचदा गोंधळ उडवणारी संख्या सांगतो बघा मी आता. एक संख्या सांगतो, 4,07,03,019. 4,07,03,019. हा आपण चार्ट असाच तयार ठेवूयात. त्याच्या खाली आपण वाढून याच्यामध्ये संख्या लिहून घेऊयात. बघा, असा कच्चा तक्ता तयार केला तुम्ही. आम्ही वर्गामध्ये असा एक शिडीचा खेळ खेळत असतो बघा. दररोज शिडी देऊन 10 संख्या लिहायला द्यायच्या. संख्या लेखनाचा भाग त्याने अतिशय मुलं अॅक्युरेट करतात, चुकत नाही. संख्या काय आहे? 4,07,00,000. आता कोटीच्या घरामध्ये लिहायचे मला 4 कोटी, परंतु अंक किती असतात कोटीच्या घरामध्ये? मी किती स्टार केल्यात तर 2. मग 2 अंकीमध्ये 4 ही संख्या लिहायची. 2 अंकीत लिहायची म्हटल्यानंतर ती 0,4 अशी लिहावं लागेल, बरोबर. नंतर 7,00,000. लक्षच्या घरात मला 7 लिहायचे, परंतु मुलांकडून बऱ्याचदा काय होतं, लक्षच्या घरात 7 लिहून मोकळे होतात. परंतु तसं नाही. मी किती स्टार केल्यात? लक्षच्या घरात किती अंक यायला पाहिजेत? 2 अंक यायला पाहिजे. मग 7,00,000 कसे असतील? 2 अंकीमध्ये 7 कसे लिहायचे? तर 0,7 लिहायचे, हे 2 अंकीमध्ये. नंतर 3,000. 1000 मध्ये पण मला 2 स्टार दिलेत, म्हणजे 2 चिन्ह यायला पाहिजेत. मग 3 हा अंक 2 अंकी कसा लिहायचा? तर 0 आणि 3 अशा पद्धतीत लिहायचं. आणि शेवटी सांगितले मी 19. मुलांकडून 19 शेवटी असेच लिहिले जातात आणि पूर्ण संख्या ही तुमची चुकून जाते. इथं आपली काय अपेक्षा आहे बघा, तर 19 ही संख्या कशी लिहायची आहे आपल्याला? 19 ही संख्या 3 अंकीमध्ये लिहायची आहे. तर 19 ही संख्या 3 अंकीत कशी लिहितील? तर 019. हे बघा, या ठिकाणी 4,07,03,019 ही आपण संख्या लिहिलेली आहे. असंच आणखी एक जर उदाहरण द्यायचं झालं तर 2,01,19. 2,01,19 फसवे संख्या अशाच विचारल्या जातात. सरळ सरळ संख्या कधीही विचारल्या जात नाहीत. 2,01,19. मग आता 2 कोटी बोललोय, कोटीचं घर कुठं आहे? किती चिन्ह आहेत? 2 चिन्ह आहेत. मग तिथं 2 अंकीमध्ये 2 कसं लिहायचा? तर 0,2. 2 कोटी मध्ये काहीच नाही, डायरेक्टली 119 आहेत. मग आता बघा, लक्ष किती आहे? तर काहीच सांगितलं नाही, पण कोटीच्या घरात मात्र आलो आपण. तर मग लक्ष किती? 0,0. हे लक्ष काहीच नाही म्हणजे 0. इथं आपण जर लिहिले नाहीत तर तुमची संख्या चुकणार आहे. आपल्या नियमाप्रमाणे, आपल्या क्लुप्तीप्रमाणे, आपल्या आयडियाप्रमाणे 2 चिन्ह यायला पाहिजेत, परंतु त्याची किंमत तर 0 आहे. कितीच लक्ष सांगितलंच नाही, मग 2 शून्य द्या. 1000 किती आहे? 2,01,19 मध्ये काहीच नाहीत 1000, मग तिथं पण 2 शून्य देऊन टाका. आणि 119 हे तर आपले जुनेच आहेत, 119. हे बघ, अशा पद्धतीमध्ये आपण संख्या लिहू शकतो. अतिशय सोपी ट्रिक आहे बघा. याच्यामध्ये या पद्धतीनुसार आपण कुठलीही संख्या दिली. बऱ्याचदा आपल्याकडून काय होतं, मुलं संख्या लिहिताना बघा, मुलं संख्या लिहिताना काय करतात? 2,01,19. त्यांच्या डोक्यात फिल्म काय असते? 2 कोटी आणि 119 हे असं लिहून देतात. त्यांच्या दृष्टीने तेवढ्या वेळेपुरती ती 2,01,19 असती, परंतु वाचताना काय दिसती? ती 2,0119 दिसते. त्याच्यामुळं तसं करायचं नाही. आता तुम्हाला कधी कधी काय करतात, तर संख्या देतात बघा, संख्या देतात आणि ती संख्या वाचायला लावतात. उदाहरणार्थ जर आपल्याला अशी संख्या दिली बघा, आणि वाचा म्हटलं ही संख्या, तर तुम्ही काय होतं, काही जणांचा 1000 चुकतो, काही जणांचा दशक चुकतो. आपण काय करायचं, या संख्येला आपल्या तक्त्यात घेऊन जायचं. आपल्या तक्त्यात कसं घेऊन जायचं? एकक दशक शतकचे 3, नंतर 1000चे 2, नंतर लक्षचे 2 आणि नंतर कोटी. आपल्याला माहित आहे हे जुने आहेत तिघं आपले, हे 1000 आहेत, हे लक्ष आहेत आणि हे कोटी आहेत.
संख्या काय आहे? 3,21,21,403. अतिशय सोपी ट्रिक आहे बघा. आणि आपल्याला ह्याच्यासाठी कुठलीही जास्त डेकोरेशन करण्याची, आखून घेण्याची गरज नाही. हे आपलं रफ वर्क आहे. हे आपलं रफ वर्क आहे. त्याचा वापर करून आपण उत्तर लिहिणार आहोत. अशा प्रकारे आपण आरामात ते प्रश्न लिहू शकतो. किंवा अशी संख्या दिली तुम्हाला एखादी, हा, तर इथं आपण काय करू शकतो? आपल्या तक्त्यामध्ये घेऊन जायची ही संख्या. कशी घेऊन जायची? एकक, दशक, शतकला 1 कप्पा करून द्यायचा, हजारला 2, नंतर लक्षला 2 आणि इकडे कोटी. समजा असं काही, ठीक आहे, असू द्या कोटी. मग आता काय होईल? हे आपले जुनेच 3 आहेत. हे आहेत हजार, हे आहेत लक्ष आणि हे आहेत कोटी. मग वाचन आपल्याला कसं करावं लागेल? तर 2,17,00,000 काय आहेत? लक्ष. 2,17,00,000 हजार काहीच नाहीत. 0,000 म्हणण्याची गरज नाही. असं कुठेही कन्सेप्ट नाही 0,000 म्हणायचं, काही गरज नाही. जे शून्य असेल ते नाही म्हटलं तरी चालेल. पुन्हा एकदा सांगतो, 2,17,00,000 इथं काहीच नाही, 315. 2,17,00,000 इथं याची किंमत 0 आहे, परंतु या शून्य आपण काढून टाकू शकत नाही, ड्रॉप करू शकत नाही संख्या लिहिताना. जर ते आपण ड्रॉप केले तर आपली संख्या 8 अंकी ऐवजी पुन्हा 6 अंकीच होईल. आलं लक्षात? अर्थात हजाराची किंमत 0 आहे, परंतु लक्ष असल्यामुळे त्या हजारालाही तितकंच महत्व आहे. आता ह्याच्यातला तुम्हाला बारकाईने विचारला जाणारा प्रश्न सांगतो. मग फोड. समजा ही संख्या आहे इथं. आता अशी संख्या आहे. हिचं वाचन जर करायला लावलं तर तुम्ही आरामात वाचन करणार. 31,84,500. 31,84,500 असं तुम्ही आरामात वाचन करणार. परंतु जर आपल्याला याच संख्येचं ही संख्या लिहिली तर हिचं रूपांतर आपल्याला किती हजार आहेत, किती शेकडा आहेत, अशाही स्वरूपात केलं जातं. थोडीशी छोटीशी संख्या लिहितो मी बघा. जास्त मोठ्या संख्येने गोंधळ होईल तुमचा. समजा अशी संख्या असेल, ही संख्या आहे 38,400. जर पूर्ण संख्या वाचन करायला लावली तर हिची किंमत होईल 38,400. जर तुम्हाला म्हटलं की 38,400 म्हणजे किती दशक, तर किती दशक विचारलेलं आहे, मग त्याचं उत्तर राहील 3,840 दशक. किती? 3,840 दशक म्हणजेच 38,400. जर तुम्हाला असं विचारलं 38,400 म्हणजे किती शतक, तर तुमचं उत्तर राहील 384 शतक म्हणजेच 38,400. आता जर तुम्हाला विचारलं 38,400 म्हणजे किती हजार, तर त्याचं उत्तर असं राहील बघा. आता हजार कसं जायचं? एकक, दशक, शतक आणि नंतर हजार. 38,000 राहील. दशांश चिन्हाचा वापर या ठिकाणी करावा लागेल, की जो तुमचा मिशन आरंभ मध्ये झालेला आहे 4थी मध्ये, यथावकाश या भागामध्येही होईल तो पुढं, परंतु आता त्याचा फक्त मी तुम्हाला वापर करून दाखवतो. 38,400 जर आपल्याला हजारामध्ये लिहायचे असतील तर 38,000 पूर्ण आहेत आणि पुढे 400 आहेत, म्हणून त्याला 0.4 आपण म्हणू शकतो. 38,400 म्हणजे 38.4 हजार असा त्याचा अर्थ. अशा पद्धतीने आपण त्याला आरामामध्ये वापरू शकतो. हे झाले या घटकाच्या अनुषंगाने विचारले जाणारे तिरकस प्रश्न. बघा, हे प्रश्न तिरकस म्हणजे थोडस आपण ज्याला अक्षरी म्हणू शकतो. आता आणखी कुठले कुठले प्रश्न विचारले जातात? पहिल्यांदा मी आता आपला घटक चालू आहे, उपघटक, संख्या, वाचन, लेखन, याच्यावरचे प्रश्न सांगतो मी तुम्हाला. सोडवायला अपेक्षित नाहीयेत, आपल्याजवळ तेवढा वेळ पण नसतो, परंतु तुम्हाला फक्त मी प्रश्न प्रकार सांगतो की कसे वापरले जातात. दिलेली संख्या अक्षरात कशी लिहाल, हा एक प्रकारचा प्रश्न. दिलेली संख्या अंकात कशी लिहाल, हा दुसऱ्या प्रकारचा प्रश्न. त्यानंतर मी आता जो सांगितला काय, 2,35,000 म्हणजे किती दशक, किती एकक, अशा प्रकारे. नंतर दिलेली संख्या अक्षरात लिहा, अंकात संख्या देणार आणि अक्षरात विचारणार, अक्षरात देणार आणि अंकात विचारणार. त्यानंतर आणखी एक महत्वाचा घटक ज्याच्यावर प्रश्न विचारला तो, दिलेल्या संख्येनंतर येणारी संख्या लिहा. हे बघा काय प्रश्न असतो, दिलेल्या संख्येच्या नंतर येणारी संख्या लिहा.
किंवा नंतरची, हे बघा मी प्रश्न लिहितो इथं, शॉर्टकट मी तर मध्ये लिहितोय मी, नंतरची संख्या लिहा. आणि तुम्हाला दिली जाते अशी संख्या 3,12,417 अशी संख्या दिली जाते आणि तुम्हाला सांगितलं जातं नंतरची संख्या लिहा. आणि पहिला ऑप्शन असा दिला जातो तुम्हाला 3,12,417 असा पहिला ऑप्शन दिला जातो. आणि नंतर काहीतरी ऑप्शन असतात, काय 3,12,418 असेल किंवा आणखी काही असतील. तुमच्याकडून होणारी चूक काय असते, मुलं प्रश्न नीट व्यवस्थित वाचत नाहीत. प्रश्न काय आहे, नंतरची संख्या लिहा असं नाही विचारलंय आपल्याला की दिलेली संख्या अक्षरात लिहा. बऱ्याच मुलांकडून काय होतं, मुलं ही संख्या वाचतात 3,12,417 आणि त्यांना पर्याय पहिला दिसतो 3,12,417, लगेच त्याला खून करून टाकतात, हेच उत्तर बरोबर आहे आणि काळं करतात. आणि बाहेर आल्यानंतर म्हणतात की पेपर खूप सोपा होता, सगळं मला येत होतं. असं अजिबात नसतं. तिच्या मुख्य परीक्षेच्या प्रश्नपत्रिका बघितल्या तर तुमच्या असं लक्षात येईल की चांगल्या प्रकारे तुमची फिरकी घेतली जाते. म्हणून आपण अजिबात घाबरायचं नाही. प्रत्येक प्रश्न पूर्ण वाचायचा. तुम्हाला नंतरची संख्या बोललंय, तुमची संख्या 3,12,417 आहे. तिच्यानंतर 418 येईल, म्हणजे 3,12,418 हे उत्तर चुकीचं आहे. हे उत्तर बरोबर आहे. 3,12,418 हे उत्तर बरोबर आहे. म्हणून आपण ते उत्तर लिहायचं. असे एकदम सोप्या प्रकारचे प्रश्न, फक्त विचार करायला लावणारे आणि तुमचं पेशन्स म्हणतो आपण त्याला, संयम ठेवून उत्तर लिहावं लागतं. कारण अतिघाई संकटात नाही. तर अशा प्रकारे आपण अतिघाई जर केली तर आपण उत्तर चुकून ठेवतो. आणि जर एकदा तुम्हाला माहिती आहे, ह्या OMR शीटमध्ये एकदा जर काळं केलं तर तुमची चूक जरी तुमच्या लक्षात आली तरीही तुम्हाला माघारी जाण्याची संधी अजिबात उपलब्ध नसते. आता जाऊया आपण रोमन संख्या चिन्ह हा जो आपण पहिला उपघटक घेतलाय त्या उपघटकावर कशा प्रकारे प्रश्न विचारला जातो. कधी कधी आपण, तुम्ही चौथीमध्ये पदावली शिकलात बघा, आता एकदम सोपे प्रश्न विचारले जातील अशी अपेक्षा पण ठेवू नका. परंतु त्या पदावलीचा वापर करून रोमन संख्या चिन्हावर विचारलेला प्रश्न. उदाहरणार्थ काय बघा, एक प्रश्न या ठिकाणी मी लिहितो आहे, डी अंश छेद एल गुणिले सी. आता डी अंश छेद एल गुणिले सी. आता आपल्याला पहिल्यांदा तर जर रोमन संख्या चिन्ह हा कन्सेप्ट डोक्यात आला नाही तर हे कळणारच नाही तुम्हाला, हे एल काय भानगडे, डी काय भानगडे. तर आपण काय करायचं आहे, आता याला अंकामध्ये रूपांतरित करायचं आहे. काय सांगितलंय, डी. डी म्हणजे किती असतंय तुमचं, 500. एल, एल म्हणजे काय असतंय, 50 गुणिले सी. सी म्हणजे काय असतंय, 100. हे बघा, आता ही आपली पदावली तयार झालेली आहे. आता आपण ही पदावली सोडू शकतो. ही पदावली म्हणजे काय, वेगळं काही नसून अपूर्णांकाचा गुणाकार, जो की तुमचा इयत्ता चौथीला झालेला आहे. तरीही मी या ठिकाणी थोडस सांगतो, 100 याला छेद नाही तर छेद आपण 1 देऊन घ्या. या ठिकाणी गुणाकार करण्याच्या अगोदरच अतिसंक्षिप्त रूप करून घ्या. राहिले शून्यला शून्य गेला, 50 अंश छेद 5, याला अतिसंक्षिप्त रूप द्या, 5 एके 5 आणि याला 10 होईल. आणि 10 गुणिले 100 याचं उत्तर येईल 10 गुणिले 100 याचं उत्तर येईल 1000. निश्चितच तुम्हाला जर पर्यायामध्ये 1000 असं इंग्रजी संख्या चिन्हात दिलेलं असेल तर ते बरोबर, आणि जर रोमन मध्ये दिलेलं असेल तर याचं उत्तर काय येईल, तर एम. काय येईल याचं उत्तर, एम. म्हणजेच एम ची किंमत किती असते, 1000 असते. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे एम. बघा, ही सोपी पदावली आहे, परंतु कशाचा वापर केलाय याच्यामध्ये, रोमन संख्या चिन्हाचा वापर केलाय. असो, तुम्हाला मी आता एक उदाहरण या ठिकाणी सोडवण्यासाठी देणार आहे. ते तुम्ही पटकन सोडवायचं आहे. तुम्हाला सोडवण्यासाठी मी 1 नाही तर 2 मिनिटं देणार आहे. ठीक आहे, देऊ का? बघा, स्क्रीनवर तुम्हाला उदाहरण दिसल, एक्स 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 वजा आय एक्स
भागिले डबल आय. एकदा पर्याय देतोय तुम्हाला, नंतर मी पर्याय देणार नाहीये. कारण कधी बऱ्याचदा काय होतं, ऑनलाईन तासिकेमध्ये आपण जर पर्याय दिले तर मुलं काहीही गणित न सोडवता डायरेक्ट पर्याय म्हणजे गोळ्या मारणं आपण ज्याला म्हणतो तसं करतात. परंतु पहिला प्रश्न आहे तुमच्यासाठी दिलेला, म्हणून मी पर्याय देतो. त्याचा पहिला पर्याय आहे आय व्ही, दुसरा आहे आय, नंतर तिसरा आहे आणि चौथा आहे व्ही. तुम्हाला 1 मिनिटाचा वेळ आहे, ही पदावली सोडवा. पटकन सोडवायची आहे. त्यानंतर आपण पुढच्या उदाहरणाकडे जाणार आहोत. पंडित सर, आपल्याला चॅट बॉक्स ओपन करता येईल का मेसेज? पंडित सर, हा, मेसेज बॉक्स ओपन केलेला आहे बघा. तुम्ही तुमचं उत्तर टाकू राहिलेत, बरेच विद्यार्थी टाकू राहिले आहेत. बऱ्याच मुलांचं असं पण असतं की कुणाचं तरी उत्तर आलं तर मग तेच उत्तर आपण टाकत चालतो. आता मी स्क्रीन बंद केलेली आहे, त्याच्यामुळे दिसणार नाहीये कुणालाच. छान, बऱ्याच जणांचं उत्तर 3 येत आहे. गुड. चॅट बॉक्स ओपन आहे सर. ओके ओके, हा येतोय, रिस्पॉन्स येत आहेत. ओके, ठीक आहे. बऱ्याच मुलांचं उत्तर 3 आलेलं आहे. ज्यांचं उत्तर 3 म्हणजे 3, पर्याय क्रमांक पण 3 आहे आणि ऑप्शन पण तिसराच आहे आणि उत्तर पण म्हणजे 3 आहे. तर ज्यांचं उत्तर 3 आलेलं आहे ते सर्व जणांचं उत्तर बरोबर आहे. ज्यांचं वेगळं काही आले असेल त्यांचं उत्तर चुकीचं आहे. आपण ते आता सोडवूयात कसं बघा आता. हा, हे उदाहरण तुमच्या समोर आहे. काय सांगितलंय? ट्रिपल एक्स म्हणजे काय आहे याची पहिल्यांदा आपण पदावली लिहून घेऊयात. ट्रिपल एक्स म्हणजे 30 वजा आय एक्स म्हणजे 9, बरोबर. आणि छेद काय आहे? व्ही डबल आय म्हणजे 7. बघा, 30 वजा 9, आपल्याला वरची वजाबाकी अगोदर करावी लागेल. 30 वजा 9 21 छेद 7. 21 छेद 7 ह्याला जर आपण अतिसंक्षिप्त रूप दिले तर उत्तर काय येत आहे आपलं? 7 एक 7, 7 त्रिक 21. उत्तर आलं आहे आपलं 3. 3 उत्तर असणारा पर्याय काय आहे? ऑप्शन नंबर 3. बघा, बरोबर सोडवले. बऱ्याच विद्यार्थ्यांनी बरोबर सोडवलं आहे. अशा प्रकारच्या संख्या बघा याच्यामध्ये विचारल्या जातात. आता एक उदाहरण देतो मी आणखी एक या ठिकाणी. सोडवा व उत्तर निवडा. सोडवा व उत्तर निवडा. हे बघा, उदाहरण आहे एम वजा एल गुणिले, आता हा गुणिले आहे आणि हा एक्स आहे बरं का, लक्षात राहू द्या, बरोबर
चौकट. मी मुद्दाम काय करतोय आता, म्हणजे जे अक्षर आहेत त्याच्या खाली हायलाइट करतोय हा, तो मधला गुणिले आहे म्हणून. आणि तुमचे पर्याय आहेत, पहिला पर्याय आहे 500, दुसरा पर्याय आहे 100, तिसरा पर्याय आहे डी, आणि चौथा पर्याय आहे 1 व 3. सोडवा. उदाहरण लवकर लिहून घ्या, मी पुन्हा स्क्रीन बंद करणार आहे. उदाहरण पटकन लिहून घ्या वहीवर, नंतर मग चॅट बॉक्स मध्ये उत्तर द्यावं लागेल तुम्हाला. पण पहिल्यांदा उदाहरण वहीवर लिहून घ्या, नंतर मग परत काही विद्यार्थ्यांना नंतर स्क्रीन दिसत नाही बघा. एम वजा एल गुणिले एक्स बरोबर चौकट, पुढची चौकट केली आहे. तर तुम्हाला त्या चौकटीतला अंक शोधायचा आहे. पहिला पर्याय आहे 500, दुसरा पर्याय आहे 100, तिसरा पर्याय आहे डी, आणि चौथा पर्याय 1 व 3. उदाहरण लिहून घेतलं असेल तुम्ही तर मग मी स्क्रीन शेअरिंग बंद करतोय. सगळ्यांना मुलांना अशी विनंती आहे की तुम्ही तिथं उत्तर टाकू नका, फक्त 1 2 3 4 असंच टाका फक्त. 1 म्हणजे ऑप्शन 1 राहील, 2 म्हणजे ऑप्शन 2 राहील, 3 म्हणजे ऑप्शन 3 राहील. म्हणजे तुम्हाला जे उत्तर वाटतंय ना 1 2 3 4 मध्ये टाका, अंक लिहिण्याची गरज नाही, 1 2 3 4 मध्ये टाका. आपल्याला एकच का पर्याय काळा काय, कोणीतरी 1 पण लिहिलंय बघा. हा प्रश्न जो टाकला होता मी, हा मुद्दाम तुम्हाला थोडस फसवण्यासाठी टाकला होता इथं मी. जसजसं वेळ जाईल तस तसे अनेक उदाहरणं आपण सोडवणार आहोत. कोणीतरी 500 पण लिहिले, चुकले ते. ठीक आहे, मी शेअर करतो आता. हे बघा, तुमच्या समोर प्रश्न होता एम वजा एल गुणिले एक्स. आता आपण काय करायचं आहे, पहिल्यांदा सोडून घ्यायचं आहे. एम म्हणजे काय असतो, 100, सॉरी 1000, 1000 वजा एल काय असतोय 50, गुणिले एक्स काय असतोय 10. याचं उत्तर काय येत आहे, 1000 वजा 50 गुणिले 10 म्हणजे 500 होतील, आणि 1000 वजा 500 म्हणजे याचं उत्तर येईल 500. बरोबर. आता बऱ्याच उत्साही कार्यकर्त्यांनी काय केलं आहे, पहिला ऑप्शन बरोबर दिला आहे बघा. तुमचं उत्तर 500 आले, तुम्ही खुश झाले, लगेच पहिला पर्याय बऱ्याच जणांनी लिहिला. परंतु आपल्यामध्ये आणखी एक क्षमता बघा काय असते, की 4ही पर्याय वाचणं गरजेचं असतं. 4 पर्याय जर वाचले नाहीत तर आपला प्रश्न हमखास चुकू शकतो. तुम्हाला मी जाणीवपूर्वक सांगतो की हमखास पूर्ण प्रश्नपत्रिकेचा विचार केला, 4ही पर्याय वाचण्याची जर सवय नसेल तुम्हाला, तर तुमचे 5 ते 8 प्रश्न चुकू शकतात. 5 ते 8 प्रश्न असे असतात की ते 4ही पर्याय वाचले तरच उत्तर बरोबर येतं. मग तुमचा ऑप्शन नंबर 1 तर बरोबर आहे, परंतु त्याचप्रमाणे जर तुम्ही 4ही ऑप्शन वाचले, तू तर 100 आहे, हा तर नाहीये, हा बरोबर आहे. आणि तिसरा पर्याय डी वापरलाय. डी म्हणजे काय आहे, तर आपण रोमन संख्या चिन्हाचा विचार करतोय. डी म्हणजे सुद्धा 500 आहे, हा सुद्धा बरोबर आहे. 1 आणि 3 काही 2 काळे करू शकत नाही आपण. मग नक्कीच असा काहीतरी पर्याय असावा की ज्याच्यामध्ये 1 आणि 3 चा उल्लेख असावा, आणि तो पर्याय काय आहे, तर ऑप्शन नंबर 4 आहे. तिथं आहे ऑप्शन नंबर 4, म्हणजे 1 व 3 म्हणजे दोन्ही पर्याय बरोबर आहेत. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 4. अशा प्रकारचे काही प्रश्न विचारले जात असतात. सर हो हो, ओके ओके. तर मग आज आपण या 2 उपघटकावर आधारित प्रश्न सोडवले आहेत, त्याची संकल्पना दिलेली आहे.
तर तुम्हाला याच्यावर आधारित स्वाध्याय जो आहे तो ग्रुपवर येऊन जाईल. या ठिकाणी आपण थांबूयात. बोला पंडित सर. धन्यवाद सर. अतिशय सुंदर पद्धतीने आपण क्लास घेतलेला आहे आणि मुलांना सोप्या शब्दामध्ये समजावून सांगितलं. जिल्हा परिषद शिक्षण विभाग अहिल्यानगरच्या वतीने आपले मनापासून आभार. मुलांनी उद्या वेळेवर जॉईन व्हायचं आहे. सर्व मुलांनी वेळेवर जॉईन व्हा म्हणजे तुम्हाला लगेच लक्षात येईल. ओके, धन्यवाद सर्वांचे. ओके, थँक्यू.